मुंबईमध्ये आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। पुढील काही तास आता मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईत परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, परतीच्या पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच पावसाचा जोर हा पाहायला मिळतोय। काय सध्याची परिस्थिती आहे? रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर याचा काही परिणाम झालेला पाहायला मिळतोय का? नक्कीच आपण जर बघतोय नीलम तर साधारण पावसाला तर सकाळपासून सुरुवात झालेली आहे। घाटकोपर स्टेशनला ट्रॅक मध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे। साधारण एक 10-12 मिनिटं रेल्वे ज्या मध्य रेल्वे ज्या आहेत त्या उशिराने धावताना पाहायला मिळतात। एकंदरीतच पुढील 3 ते 4 तास पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला पाहायला मिळतोय आणि याचबरोबर ऑक्टोबर पहिल्या आठवड्यापर्यंत हा जो पाऊस आहे हा माघारी फिरेल असं देखील हवामान खात्याने सांगितलेलं आहे। राजस्थानमध्ये नैऋत्य वारे जे आहेत ते माघारी फिरण्यास सुरुवात झाली। यावेळी जर पाऊस बघितला तर 9 ते 10 दिवस आधीच पाऊस दाखल झालेला होता आणि त्या मनाने 17 तारखेपर्यंत पाऊस माघारी फिरणं अपेक्षित होतं। मात्र त्याआधीच 2 ते 3 दिवस आधी राजस्थानमध्ये पाऊस माघारी फिरल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हा परतीचा पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात आता सध्या पडताना पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर बघितलं तर आज दिवसभर अशाच पद्धतीचा पाऊस पडेल अशी माहिती देखील हवामान खात्याने दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांनी देखील सावध राहावं असं सूचना देखील सातत्याने हवामान खात्याकडून देण्यात येताना पाहायला मिळतात। जे वारे आहेत ते देखील 50 ते 60 प्रति तास वेगाने वाहतील असं देखील सांगण्यात आलेलं पाहायला मिळतंय सध्या तरी। जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।